तुम्हालाही जर वाटत असेल तुमचा साबुदाणा वडा असाच टम्म फुगलेला, बाहेरून कुरकुरीत व आतून पोकळ व्हावा, तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि एन्जॉय करा. चला आपण रेसिपी बघूया. त्यासाठी 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घ्यायची, वाटीभर भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहे. त्यातच तुम्ही 1 ते 2 चमचा दही टाकू शकता आणि मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकला आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्यातच आपण वाटण घालणार आहोत आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर मी या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवली आहे. त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार. त्यातच तुम्ही पाव चमचा साखरही टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर. गॅस इथे मंद ठेवायचा आहे आणि त्याला छान उकळी काढून घ्यायची. तोपर्यंत आपण रताळ्याचा हलवा बनवणार आहोत. तर मी इथे मध्यम आकाराची 3 रताळी घेतली आहे. ती स्वच्छ धुवून आणि त्याची वरची साल काढून घ्यायची आहे. या पद्धतीने सर्व रताळ्यांची साल काढून घ्यायची आणि किसणीने आपल्याला किसून घ्यायची आहे. तर तुम्ही मोठी किसणीही वापरू शकता. तर सर्व रताळी मी किसून घेतली आहे बघा. गॅसवरती मी पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. ते छान मेल्ट करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे. ते छान आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचे आहे. त्यामध्येच आपण किसून घेतलेली रताळी टाकून घेणार आहोत. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुपावरती 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर व्यवस्थित शिजली जातात. तर मी इथे बटाटेही उकडून घेतले होते. तर कुकरमधून बटाटे आपण काढून घेऊया. सर्वसाधारण मी 4 ते 5 बटाटे उकडून घेतले आहे. बटाटे थंड होत आहेत तोपर्यंत आपण साबुदाणा मोकळा करून घेऊया. तर मी इथे रात्री साबुदाणा भिजत ठेवला होता. सर्वसाधारण 3 वाट्या साबुदाणा मी घेतला होता. तो स्वच्छ पाण्याने धुवून आणि त्यातील पाणी काढून घेतले आणि साबुदाणा बुडेल इतपतच पाणी ठेवले. रात्रभरात साबुदाणा छान भिजतो. तुम्ही बघू शकता मऊसूत आपला साबुदाणा छान भिजलेला आहे. याच पद्धतीने साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. आणि बघा रताळ्याचा हलवाही बऱ्यापैकी शिजलेला आहे. त्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी. त्यामध्ये सर्वसाधारण मोठे 2 चमचे मी साखर टाकून घेत आहे. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. त्यामध्येच 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. त्यावरती झाकण ठेवायचं आणि मी दुसऱ्या गॅसवरती ठेवत आहे. तोपर्यंत आपण साबुदाणा वड्यांसाठी तेल तापवून घेऊया. तर कढई ठेवली आहे गॅसवरती. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तर हलवाही आपण चेक करूया. साखर आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखर वितळेल इथपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. नंतर गॅस बंद करून टाकायचा, नाहीतर हलवा कडक होईल. तर बघा इथे मी झाकण ठेवलं होतं थोड्या वेळ. तर गॅस मी इथे बंद करून टाकते आणि आपला हलवा इथे रेडी आहे. अतिशय सुंदर असा आपला रताळ्याचा हलवा रेडी आहे. तर आपण सर्व करूया. तर तुम्ही उपवासासाठी नक्की ट्राय करून बघा. खूपच छान आणि टेस्टी लागतो. तर चला आपण साबुदाणा वडे बनवूया आता. तर त्यासाठी मी इथे उकडलेले बटाटे किसून घेत आहे. सर्व बटाटे किसून घेतले आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहे. तर एका भांड्यामध्ये आपण साबुदाणा काढून घेऊया. तर मी इथे निम्माच साबुदाणा वापरणार आहे. थोडासा शिल्लक ठेवला आहे.
त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक कूट टाकणार आहोत थोडासा आपण, अगदी 3 ते 4 चमचे टाकायचा आणि बारीक करून घेतलेली कोथिंबीर टाकायची, बारीक केलेली हिरवी मिरची 1 चमचा आणि त्यामध्ये आपण उकडून घेतलेले बटाटे ते टाकून घेणार आहोत। तर सर्व बटाटे मी इथे वापरले आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे साबुदाणा, जेणेकरून तळताना साबुदाणा वडा तेलात फुटणार नाही। चांगला आपण या पद्धतीने मळून जर पीठ घेतलं तर आपला साबुदाणा वडा अजिबात तेलात फुटत नाही। याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी पीठ मळलं आहे, एक त्याचा गोळा तयार करायचा आहे आणि पीठ व्यवस्थित मॅश करूनच मळायचं आहे। साबुदाणा वडा तयार करण्यासाठी पीठ इथे मळून तयार आहे। तर अगोदरच मी तेल तापवायला ठेवलं होतं, तर हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आहे। गोलाकारामध्ये आपल्याला वडे तयार करायचे आहे। हातावर या पद्धतीने थापून वडा तयार करायचा, अगदी सहज बनतो। तर याच पद्धतीने सगळे वडे तयार करून घ्यायचे आहे। हाताला थोडंसं तेल लावायचं आणि गोलाकार पद्धतीने एक गोळा तयार करायचा आणि तो प्रेस करायचा। या पद्धतीने सर्व वडे बनवून घ्यायचे आहे। सर्व वडे तयार आहे। गॅसवरती मी अगोदरच तेल तापायला ठेवलं होतं, गॅसची फ्लेम हाय करायची। तर एक एक वडा आपण तेलामध्ये सोडूया। सोडताना अगदी काळजीपूर्वक तेलामध्ये वडा सोडायचा आहे। एका वेळी जेवढे वडे तेलात बसतील तेवढेच सोडायचे, खूप जास्त गर्दी नाही करायची। आणि वडी सोडल्यानंतर मिनिटभर वड्यांना अजिबात हलवायचं नाही, नाहीतर वडे तुटू शकतात। तर बघा इथे 1 मिनिट झाला आहे आणि झाऱ्याच्या मदतीने हळूवारपणे वडे आपण उलटे करून घ्यायचे आहे। जोपर्यंत त्यावरील बुडबुडे कमी होत नाही, वडे मस्त असे क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन रंगावरती आल्यानंतरच आपल्याला वडे काढून घ्यायचे आहे। तर बघा तुम्ही हळूहळू इथे रंग बदलतो आहे आणि वडे आपण उलटे पालटे करत राहायचे आहे। तुम्ही जर या पद्धतीने साबुदाणा वड्यांचं पीठ मळलं तर अजिबात वडे तेलात फुटती नाही। तर बघा इथे एकही वडा तेलामध्ये फुटत नाहीये। तुम्ही बघू शकता इथे वड्यांचा कलरही चेंज झाला आहे आणि वडे छान क्रिस्पी झाले आहेत। तर आपण इथे वडे काढून घेऊया एका ताटामध्ये। तर तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे। तर बघा कलर आणि टेक्स्चर मस्त असे वडे रेडी आहे। त्याच पद्धतीने आपण दुसरी बॅचही वड्यांची तळून घेणार आहोत। तेही वडे आपल्याला छान क्रिस्पी गोल्डन रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर वडे इथे रेडी आहे, तेही आपण ताटामध्ये काढून घेऊया। तर बघा इथे सर्व वडे बनवून रेडी आहे। तर आपण सर्व करूया। तर मस्त असे कुरकुरीत आणि खमंग साबुदाणा वडे रेडी आहे। उपवासासाठी नक्की ट्राय करून बघा, तर खूपच छान आणि मस्त लागतात। तर इथे साजूक तुपातील आपला रताळ्याचा शिराही रेडी आहे, मस्त अशी केळी त्याबरोबर। तर नक्की ट्राय करून बघा आणि एन्जॉय करा। तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।